आपल्याला पाहायला मिळतोय. परळे निनाई गावचा तरुण उंचीने लहान आहे परंतु विचाराने खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. चला सामना आपण पाहतोय. हॅलो हॅलो check, check. चला आपण सामना पाहतोय. हॅलो 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 Hey, check, check 1 2. Hey, hey, check 1 2. पहा डीजे वाले दादांचंही कौतुक करावं लागेल. त्यांच्या कसबाचं कौतुक करावं लागेल. आदरणीय आणि खरोखरच तरुणाईच्या नवीन दिशेला नवीन पर्व उभं करणारा हा युवा आदरणीय सर्जेराव माईंगडे दादांच्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान केला जातोय. ते अभिजित स्पोर्टिंगचे सर्वेसर्वा परळे निनाई गावचा हा युवा आणि खरोखरच आपल्या गावातील तरुणांना खरोखरच काही गोष्टीची उणीव भासू न देण्याचा मनसुबा उराशी बाळगून कार्य करणारा हा युवा खरोखरच खेळाडू आपण पाहतोय संदीप घोलप. खरोखरच वेल्डन संदीपजी, तुमच्या हातून असेच भविष्यात चांगलं काम घडत राहू याही जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या कार्यास पुढील शुभेच्छा देतो. नितीन पवार साहेबांचं शुभ आगमन होत आहे. युवा उद्योजक खरोखरच तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा युवा तरुण खरोखरच युवा उद्योजक आदरणीय नितीन पवार साहेबांचं शुभ आगमन होत आहे. टाळ्यांनी जरा मित्रांनो कंजूसी करू नका, कारण असे तरुण समाजात घडतात त्यावेळेला समाज घडतो आणि समाजाला काहीतरी घडवण्यासाठी त्यांचं खरोखरच मोलाचं सहकार्य असतं हे प्रामुख्याने मी या क्षणाला नक्कीच सांगेल. आणि या पुढील स्पर्धेचा लेखाजोखा आपणापर्यंत राहुल राठोड सर पोहोचवतील. पहा टीमची धावसंख्या अव्वल कावरती आहे. 12 या आकड्यावरती 12 धावा. 5 बॉलचा केस नाही. स्वप्नील शिर्के इथून जो जिंकेल थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून जो जिंकेल एका ट्रॉफीचा मानकरी होणार. तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक. ज्या वेळेला फटका फसलाय त्या खाली संदीप आहे. संदीपच्या हातातून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपले झेल, संपले बॅटरचा खेळ, संपले
संपलाय सागरजी दळवी त्यांचंही स्वागत इथे होतोय, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. खास करून खूप वेळ झाला त्यांचंही ते उपस्थिती आम्ही लाभलेली आहे. क्षमा असावी सागरदादा, खास करून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांची उपस्थिती आपण इथे पाहताय. 12 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये संदीपला प्राधान्य दिलं जात आहे. सेकंड ओव्हर मध्ये आलाय संदीप वलांगडे. ओव्हर नंबर 2 मध्ये 12 धावा. संदीप आलाय, ज्या वेळेला उडवलाय थ्रू द कव्हर खेळलाय, कव्हरला चाललाय, एक टप्पा घेत बॉल कव्हरला आर पार सीमा फरार. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. मॅन ऑफ द मॅच संतोष मगदूम. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण जोशी टीमचा संतोष मगदूम. मला वाटतं बॅक टू बॅक ठरत आहे तो खेळाडू संतोष. बॅक टू बॅक 3 लगातार मॅन ऑफ द मॅच संतोष मगदूम. काय खेळ केलाय मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये हा खेळाडू नक्की असेल. यावेळेला चेंज ऑफ द पेस केलाय. स्विंग अँड मिस. कमी गतीचा बॉल बदल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. इथे रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. यानंतरच्या मॅचमध्ये आपण राज कस्तुरे सरांनाही ऐकणार आहोत. याच्यानंतरची वाणी राज कस्तुरे सर. अप्रतिम समालोचन. इथे आणखीन एक विकेटचं बदन. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आचराला परतलाय. 16 धावा धावफलकावरती. मॉन्टी भाई खूप चांगलं संगीत आपण ऐकताय. चला नेक्स्ट मॅच मी अनाउन्समेंट करेल. कडवे टीमचे कॅप्टन SK सचिन पाटील SK आणि करण जोशी टीम संतोष मगदूम. चला टॉस साठी लगेच यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे राज कस्तुरे सर टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. नेक्स्ट मॅचचा टॉस संतोष मगदूम लगेच या. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेऊन जावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील अगदी वेगाने कन्वर्ट होत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती असताना संतोष या त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय नितीन पवार दादा आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण परिधान करा. युवा उद्योजक नितीनजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संतोष मगदूम या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. या खेळाडूने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केला. लागोपाठचा 3रा मॅन ऑफ द मॅच आणि संतोष मगदूम या खेळाडूने अर्धशतक देखील आपल्या नावी केलाय. अप्रतिम परफॉर्मन्स केलाय. अर्धशतक आपल्या नावी केला आणि सलगचा 3रा मॅन ऑफ द मॅच हा आपल्या नावी केलाय. अप्रतिम परफॉर्मन्स. अभिनंदन संतोष, खूप चांगला खेळ केलाय. अभिनंदन दादा. पोलीस मध्ये मला वाटतं कार्यरत देखील आहात तुम्ही. काय खेळ केलाय. सुरक्षा देशाची करत असताना देखील खास सरांचंही मी अभिनंदन व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनल नंबर 2 कडवे गावाचे मला वाटते संतोष दादा कडवे गावाचे जावई देखील आहे आणि कडवे गावाची ट्रॉफी देखील आपल्या नावावरती होईल अशी देखील उत्सुकता आम्ही बाळगतो. चला पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर धावा बनवलेला आहे 19 आणि 20 धावा तुम्हाला बनवायची आहे. त्यामुळे टॉस साठी मी आमंत्रित करेल. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 सेकंड सेमीफायनल सचिन पाटील. चला संतोष दादा तुमचाही कॅप्टन पाठवून द्या. चला तुम्ही आलात या. तर मी अतिथी मान्यवरांना विनंती करतोय. सचिन पाटील लगेच या ना. थोडीशी चर्चाही करायला मिळेल. लगेच या. आपण टॉस इथे करताय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर मी नितीन दादा पवार आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करा. युवा उद्योजक नितीनजी पवार दादा यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनल नंबर 2 आपण पाहत आहे. युवा उद्योजक नितीनजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय.
या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे होतोय. चला स्पिन ऑन द कॉइन. एका बाजूला कडवे टीम, पिंटू दादा 11, करण जोशी, या दोन टीमच्या दरम्यान सेमीफायनल. हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. कडवे टीमचे कॅप्टन सचिन दादा पाटील पहिल्यांदा टॉस जिंकलाय. काय करायचंय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटलं हे आयोजन? कशा रीतीने अनुभवतोय ऍज अ आयोजक म्हणून? काय भावना व्यक्त कराल? संपूर्ण आयोजनाचा सपोर्ट, अतिथी मान्यवरांचा सपोर्ट तुमच्यावरती खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवताय. कशा रीतीने अनुभवताय आणि कशा रीतीने सपोर्ट राहिलाय? आयोजन तर आम्ही केलेलंच आहे. आता लोकांना कितपत आवडले ते काय सांगू शकत नाही, पण आमचे जे मान्यवर आलेले आहेत त्यांनी जो आम्हाला जे सहकार्य करून दाखवले, इथे उपस्थिती दाखवलेली, त्यांचे आम्ही सगळ्या मुलांकडून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी असं आम्हाला भविष्यात सारखा सपोर्ट करावा, बस बाकी काही नाही आमच्या. दादा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग करायची. कसं वाटलंय ओव्हरऑल ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना? कशा रीतीने अनुभवताय? विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे अतिशय चांगलं आयोजन, शाहूवाडी तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहताय. कशा रीतीने अनुभवताय या स्पर्धेला? खूप सुंदर असं आयोजन आहे प्रशांत पाटील यांचं. म्हणजे सकाळपासून आम्ही स्पर्धा बघतोय, म्हणजे कालपासून खूप सुंदर असं आयोजन चाललं आहे आणि मॅचेस पण खूप चांगल्या होत आहेत, म्हणजे मॅचेस बघण्यासारख्या होत आहेत. आणि आता आमची मॅच आम्ही चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. चला विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहे दोन्ही टीम. ऑल द बेस्ट, भरपूर शुभेच्छा मी देतोय. नाऊ बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संदीप वलांगडे आणि त्यांच्या बरोबर स्वप्नील शिर्के. 20 धाबांचा पहाटला करायचा आहे. 19 धाबा बनवलेल्या आहे. पहिला बॉल अतुल निघालाय. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेटला. एक मिनिट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा धावा. फंबल झाले, चुकी निर्माण झाली. जशा प्रकारे चुकी झाली एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय, अगदी वेगाने कन्वर्ट केलाय. पाहता क्षणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, अगदी वेगाने कन्वर्ट केलाय. 11 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. माशॉन आहे, इथून जो जिंकेल फायनल मध्ये प्रवेश करेल. माशॉन आहे, सामना चुरशीचा झालाय. बॉलर तयार, इथे हुक करण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, क्रिकेटामधला पुस्तकी फटका. बॉल सीमा पार, धाबा मिळत आहे. 4 खेळलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी रडार मध्ये होता, त्या बॉलला फेकून दिलाय. 4 धाव्यांकरिता यावेळेला उडवलाय. फटका चांगला आहे परंतु फसलाय त्या खाली फिल्डर आणि आणखीन एक धक्का बसलाय. पहिला धक्का, पहिला मासा जाळ्याला अडकलाय. संदीप सारखा बलाढ्यवान खेळाडू गॉन गॉन गॉन. फलंदाज वा आहे. टीमची धाव संख्या 6 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. इनाईट नंबर 3 मध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचा विकास केलाय, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने मुटकलवाडी टीमचा विकास केलाय, आपल्या गावाचं नाव साता समुद्रापलीकडे नेण्याचं काम या खेळाडूने केलाय. मैदानाच्या आतमध्ये विकास शिर्के 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा आपल्या नावी केलाय. इथे पहा भन्नाट वेग धारण केलाय. स्विंग अँड मिस, कॉट बिहाइंड द अपील. विकास शिर्केला अक्षरशः चकून गेलाय. बॉल न घेतलाय विकेट कीपर जावेद. रन मिळणार नाही. डॉट बॉलची संख्या इथेही होते. 6 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. यस, 6 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय.
यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, दिशा खराब आहे, पंचांनी दंडित केलाय, व्हाईट बॉलची सांगता होती, पुन्हा टाकावा लागेल. राज कस्तुरे सरांनाही आपण ऐकताय, खूप चांगलं समालोचन आपण त्यांच्याही माध्यमातून आपण ऐकत आहोत. डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मी ते सिंगल, दुसरे धावेचा प्रयत्न होणार का? पाहता पाहता दोन्ही धावा कन्वर्ट होत आहे. 2 धावांबरोबर ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आहे, माफ करा, शेवटचा बॉल आहे, क्षमा असावी, दिलगिरी व्यक्त करतोय. शेवटचा बॉल आहे, धावफलकावरती आपण धाबा पाहताय. नऊ धाबा धावफलकावरती आहे, शेवटचा बॉल शिल्लक असताना बॉलर पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. यावेळेला पुन्हा चेंज ऑफ द पेस, इथे देखील रन मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. आता 6 मध्ये करायच्या 11. मॅच ऑन ए वॉडा मॅच. 6 बॉल 11 करायचे आहे. काय बिघडेल काय बिघडेल असं म्हणतात ना, एक ऐकतं संगीत मनाला करतं तल्लीन. एका संगीताने मन तल्लीन होतोय. माझ्या बरोबर डीजे मास्टर रोहित जुडलाय. डीजे ठोका आपण. खूप काही सांगून जाते. या क्रिकेटने अगदी तुम्हा सर्वांना वेळ लावलाय. या क्रिकेटने तुम्हा सर्वांना वेळ लावलाय. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. विवेक आलाय. विवेकच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. पहिला बॉल आहे. पहिला बॉल उडवलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. स्वप्नील शिर्केच्या बॉट मधून बॉल सीमा रेषा पार. षटकार. या खेळाडूने इम्प्रेस केलाय. खऱ्या अर्थाने स्वप्नील नावाचा वादळ अक्षरशः बरसलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. मी का मला कॅप्टन म्हणतात, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संदीप वलांगणेने का मला कर्णधार पद दिलंय, का मी कॅप्टन आहे, का मी कर्णधार असावा, कसा असावा हे प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. संघनायक कसा असावा हे प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पाच बॉल मध्ये 5 करायचे आहे. वॉडा मॅच. यावेळेला लो फुलटोस बॉल आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली होती. सिंगल मिळते. सिंगल वर देखील काम चालू शकतो. सिंगल वर देखील काम चालू शकतो. म्हणजे 4 मध्ये करायच्या 4. राज सर मॅच अजून ऑन आहे. क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. चला, वे फार महत्वपूर्ण असेल. टायमिंगला फार महत्व द्या विनंती करतोय. राज सर, मी मगाशी उल्लेख केला, क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. या मॅच मध्ये काय होणार, काय बिघडणार. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. यावेळेला उडवलाय, परंतु पाहू शकाल बॉलच्या खाली फिल्डर आहे. त्या खाली फिल्डर. कहाणी में ट्विस्ट बुलर होती. आणखीन एक विकेटचं पतन. विकास गॉन. फलंदाज बाद.
असं म्हणतात ना, काय खेळ केलाय, मी हार मानणारा नाही ना, कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता। ना ये खिलाड़ी ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, बस अपनी टीम की जरूरत देखता है, बस अपनी टीम की जरूरत देखता है। 3 बॉल 4 धावांची आवश्यकता। कहाणी में ट्विस्ट, नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, सूरज आलाय। 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता। यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, ओ माय गॉड, इथे कॅच ड्रॉप, ओ माय गॉड, कॅच सोडले की मॅच सोडले, कॅच सुटली है कि ही ट्रॉफी सुटली है, ओ माय गॉड, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बल्लेबाज को देखकर फील्डर हो रहा है दीवाना, क्या बात है। 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता। कहाणी में ट्विस्ट, असं म्हणतात ना मित्रांनो, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाय। अशी खरी मजा तेव्हाच येते माझ्या मित्रा। समोर लढणारे 11 असले तरी चालेल, मी हार मानणारा नाही, मी सहज हार मानणार नाही। क्या बात आहे, काय सामना रंगलाय। राज सर, क्रिकेटची खरी मजा कोणाला म्हणतात या मॅच मधून पाहत आहे। मी हार मानणारा नाही, मी हार मानणार नाही। 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच। चला सायकल बाजूला काढा, लहान चिमुकले प्लीज विनंती करतोय। सामना चुरशीचा झालाय। 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता। सुरू करा, सामना सुरू करा। 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता। व्हॉट अ मॅच। इथे पाहू शकाल, स्वप्नीलने दाखवलाय महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने, सामना फिनिश, सामना फिनिश। बॉल सीमा रेषा पार, आलाय षटकार, आपल्या नावी केलाय। डीजे ऑफ द मॅच। स्वप्नील लगेच या, आपण चर्चा देखील करूया। स्वप्नील, वे कुठेही न घेता, चला निसर्गाच्या नियमानुसार माझ्याही आवाजामध्ये होणार परिवर्तन। निसर्ग हा सृष्टी मित्रांनो